नमस्कार, मी रवींद्र मुंडे, एबीपी माझाच्या नगरपालिकेच्या नाक्यावरती या कार्यक्रमामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। मी आज उभा आहे औरंगाबाद जिल्ह्यातल्या गंगापूर नगरपालिकेच्या नाक्यावरती। खरं तर प्रश्न भरपूर आहेत, समस्याही भरपूर आहेत, मात्र त्याचे नेमके उपाय काय आहेत हे जाणून घेण्यासाठी पालिकेचे सत्ताधारी नगराध्यक्ष किंवा नगरसेवक आपल्याबरोबर आहेत। त्याचबरोबर काही विरोधी पक्षातले नेते सुद्धा आपल्याबरोबर आहेत जे आपली भूमिका यामध्ये मांडतील। मला सांगत आहे की तुमच्या कार्यकाळामध्ये अशी कुठली कामं वैशिष्ट्यपूर्ण झाली जी आता आम्ही ऐकायची तुमच्याकडून? नगरपालिकेची 19 कोटीची जी नळ योजना होती ती पण आता 2 महिन्यात कंप्लीट होईल आणि रोज लोकांना जे 4 दिवसाला पाणी मिळायचं ते लोकांना रोज पाणी मिळेल। आणि एलईडी गावामध्ये सर्व रोड व्यवस्थित आहे, पाण्याचं पण आता 2 महिन्यामध्ये रोज पाणी मिळणार लोकांना। आम्ही सतत लोकांच्या सहकार्यात आहोतच आणि समाधानी आहोत आम्ही। शहरात एक खूप मोठा एक फंक्शन हॉल झालेला आहे, एक मार्केट झालेलं आहे आमच्या कार्यकाळात। यूआयडीसीची एक 19 कोटीची योजना झालेली आहे। त्याच्यानंतर रस्त्याची भरपूर कामं झालेली आहे। जुन्या शहरात खूप चांगले कामं केलेले आहे। लाईटची व्यवस्था जेवढी होईल तेवढी सगळी पूर्ण करायचे प्रयत्न केलेला आहे, झालेली सुद्धा आहे। आणि रस्त्याचा एक रोड सोडला तर बाकी सगळे मला वाटतं कंप्लीट झालेले आहे। म्हणजे तुम्ही सत्ताधारी त्यांच्या कामाबद्दल समाधानी आहेत, तुमचं काय मत आहे? बरं, माझं असं मत आहे 19 कोटीची योजना जरी कार्यान्वित असली ती यायला 6 महिने लागेल, पण ह्या 6 महिन्याच्या कारकिर्दीमध्ये लोकांना 15-15, 20-20 दिवसानंतर लोकांना पाणी पुरवठा होतो। आणि हे बोलतात की वैशिष्ट्यपूर्ण निधी योजनेअंतर्गत आम्ही 2.25 कोटी रुपयाचं काम केलं। 2.25 कोटी रुपयाचं काम केलं, पण ह्या 20 फुटाच्या अंतरावर एलईडीचा पोल येतच त्याच योजनेत काम केलं। आज आता झाला गंगापूर शहरातील नागरिक पण इथं आहेत की ज्या प्रकारे ते काम झालं अत्यंत उत्कृष्ट दर्जाचं ते काम झालं। खाली त्या ठिकाणी कॉन्क्रीट देखील यांनी केलेलं नाही, दगड घेतले आणि त्यात टाकले। निव्वळ गुत्तेदार व सत्ताधाऱ्यांनी या सत्तेचा गैरवापर केला आहे, एवढं मी सांगतो। बरं, नेमक्या समस्या तरी कुठल्या कुठल्या आणखी? आज रोजी नगरपालिकेच्या जे नवीन जी 19 कोटीची योजना झाली, पाणी पुरवठा योजना आली, त्याचे पाईपलाईन निकृष्ट दर्जाचे आहे। त्यामुळे आज आंबेवाडीमध्ये सुरुवातीला पाईपलाईन ती चालू झाली, परंतु किमान 50 वेळेस ती पाईपलाईन फुटली। त्यानंतर कॉन्ट्रॅक्टदाराने नवीन पाईप आणून ते बसवले, परंतु अगोदरच का निकृष्ट दर्जाचे पाईप निघाले। आम्ही ओरड केली म्हणून आमचे नवीन बसवले, परंतु आणखीन ज्या ज्या भागात पाणी पुरवठा सुरू होणार आहे तिथं जे रोड झालेत त्याच्या खाली ज्या पाईपलाईन आता फुटणार आहे त्याच्याने परत ते रोडचा जो खर्च होणार आहे हा याला जबाबदार कोण राहणार आहे? बरं, नक्कीच खरं तर समस्या भरपूर आहेत, दावे प्रतिदावे ते सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये होतीलच, पण सामान्य लोकांना काय वाटतं? सामान्य लोकांचे सामान्य प्रतिनिधी सुद्धा आपल्याजवळ आहेत। मला सांगा की नेमक्या समस्या काय आहेत? समस्या आभाळ्या एवढ्या आहेत, सांगण्यासाठी किती वेळ दिला तरी तो पुरणार नाही। परंतु गंगापूर नगरपालिकेमध्ये 30,000 लोकसंख्या आहे। गंगापूरच्या शेजारी वैजापूर नगर परिषद आहे, अतिशय विकास त्या नगर परिषदेचा झालेला आहे। या तुलनेत असं वाटतं की नगरपालिका बंद करून डायरेक्ट शासनानं आता ग्रामपंचायतीला निधी दिला आहे, नगरपालिका बंद करून जर ग्रामपंचायत जर चालू केली तर त्या तुलनेची परिस्थिती ह्या नगरपालिकेची आहे। बरं, तुम्हाला काय वाटतं? बेसिक सुविधा, मूलभूत सुविधाच इथे नाही आहेत की शौचालय नाही आहेत, स्त्रियांसाठी तर नाहीत आहेत, पुरुषांची आहेत तर त्या सुद्धा एवढी घाण आहे की तिथून बाजूने जाऊ सुद्धा शकत नाही। आरोग्याच्या समस्या आहेत, गार्डन आहेत पण खेळण्यासाठी त्याचा काही उपाय नाही, उपयोग नाही आहेत। गार्डन फक्त नावा करतायत, निधी खरचताय, पण लोकांना त्याचा पूर्णपणे फायदा होत नाहीयेत। रस्ते तर असे, मी डॉक्टर आहे, रस्ते असे आहेत की लोक म्हणतात, व्हॉट्सअपवर मेसेज टाकतात की दही टाका त्याच्यात, गाडीवर फिरा, त्याची लस्सी बनेल आणि प्या, तुमचा थकवाही त्यातून जाईल, अशी लोकांची एकदम प्रतिक्रिया आहे आणि ती सुद्धा माझीच आहेत। समस्या भरपूर आहेत, खरं तर खड्ड्यामध्ये दही करावं अशी परिस्थिती आहे असं त्यांचं म्हणत आहे। नाही, रोड हे छान झालेले आहे, चांगली क्वालिटी आहे आणि शेवटी विरोधी म्हटल्यानंतर त्यांना पण थोडंफार प्रश्न मांडावाच लागणार आहे, कारण जनता आहे मेन ती आमच्यावर खुश आहे। कारण आम्ही पण आमच्या कामावर म्हणजे खुशच आहोत। जनता खुश आहे सत्ताधाऱ्यांच्या कामावरती। ह्या रस्त्या संदर्भात बोलले ते तुम्ही जर रस्ते बघितले तर रेडी हॉट मिक्स प्लांट गंगापूर औरंगाबादच्या कंपनीकडून यांनी रेडी हॉट मिक्स प्लांट जो असतो राऊंडवर फिरता हा आणला आणि एका दिवसात 300-400 मीटर रोड असे 5 रोड यांनी केले, तो माझ्याजवळ प्रूफ आहे। आणि असे जर रस्ते तुम्ही मिस्त्री लावतात आणि एका दिवसात 3-3 किलोमीटरची कामं करतात, सीसी रोड कसा होऊ शकतो? एका दिवसात 300 मीटरचे 5 रस्ते कसे होऊ शकतात हॉट मिक्स प्लांटना? मला सांगा की नेमक्या समस्या काय काय आहेत आणि खरंच रस्त्यावरती दही करावं अशी स्थिती आहे रस्त्यांची? हो, ही गोष्ट खरी आहे। यांनी पूर्ण अख्खा सत्ताधाऱ्यांनी भ्रष्टाचाराचा अवकाळा केलेला आहे। पूर्ण 5 वर्ष पूर्ण
भ्रष्टाचाराचा अवकाळा केलेला आहे. क्वालिटी रस्त्याची कोणत्याही प्रकारची नाही. फक्त 3 इंचाचं रोड झालेले आहे, 4 इंचाचे काही ठिकाणी झालेले आहे. काही ठिकाणी BMW खाली खडी करून मजबूतीकरण करायचं ते न करता त्यांनी डायरेक्ट कॉन्क्रीट टाकलेलं आहे त्याच्यावर. बरं, दुसरी एक समस्या ऐकायला मिळते ती पाण्याची आणि कचरा व्यवस्थापनाची. पाण्याचा विषय असा आहे की 365 दिवसाची आमच्याकडून कर वसुली केली जाते आणि कर वसुली आम्हाला पाणी 9 10 दिवस आमच्या नळाला पाणी येत नाही. दुसरी गोष्ट तिथे यांनी LED बल्ब आता सध्या बसवलेले आहेत. मागचे मी त्याच वार्डात आहे सत्ताधाऱ्यांच्या, आता सध्या जिथून ते निवडून गेलेले आहेत, तर त्यांनी LED आता जिथं त्यांना उभं राहायचं आहे ज्या प्रभागामध्ये तिथंच त्यांनी LED लावले, आमच्याकडे LED लावलेले नाही. आणि आतापर्यंत आमच्याकडे रस्ता नाली हे आम्हाला माहीतच नाही. आतापर्यंत सत्ताधाऱ्यांनी मागील 15 वर्षात पूर्ण गंगापूर शहराच्या जनतेची पूर्ण लूट केलेली. नक्कीच गंगापूरच्या जनतेची पूर्ण लूट केलेली आहे. पण सर्व या काळामध्ये आता नवीन येणाऱ्या निवडणुकीमध्ये लोकप्रतिनिधी किंवा नगराध्यक्ष हा थेट जनतेतून निवडला जाणार आहे. त्याच्यामुळे विकास कामाला गती मिळेल का हे पण जाणून घ्या आपण. मला सांगा सर की आता थेट जनतेतून गेल्यामुळे तुमच्या मनातला नगरसेवक आता समोर येईल? हो, थेट जनतेतून गेल्यामुळं निश्चितच त्यांना 30% पॉवर्स शासनानं दिले असल्यामुळं त्यांनी विकास केला पाहिजे. नगराध्यक्षपद थेट जनतेतून येणार आहे, कसं असावं नगरसेवक? महिलासाठी आरक्षण सुटलेलं आहे, त्यामुळे इथे पतिराज न होता महिला राज यावं हीच माझी इच्छा आहे. आणि लोकांनी सुद्धा निवडून देताना त्या महिलाकडे बघावं की तिच्यात ती कॅपॅबिलिटी असेल तर निवडून द्या. नगराध्यक्षपद हे आता थेट जनतेतून येणार आहे. तुम्हाला काय वाटतं आता विकासाला गती मिळेल? नगराध्यक्षपद थेट जनतेतून येणार आहे, पण त्याला फक्त 25% रक्कम खर्च करण्याचा अधिकार आहे. उर्वरित 75% त्याला विरोधकांना पण सोबत घ्यावं लागणार आहे. पण यापूर्वी हा प्रश्न निर्माण झाला होता तेव्हा एखादा चुकीचा मुद्दा असेल तर विरोधकांनी ते विरोध करतात, पण जर विकासाचा मुद्दा असेल एखादा तर सगळेच पुन्हा एकदा विरोध करतात. सर, मी समस्याबद्दल बोलतो. गंगापूर शहरामध्ये मागील 3 वर्षापासून अग्निशमन केंद्राची गाडी येऊन उभी सर, पण अजून त्याला कर्मचारी नाही. कशाची बॅटरी चोरी जाते तर कशाचं त्याचं टायर चोरी जातात. त्याचं नवीन अग्निशमाची गाडी उभी आहे सर इथं गंगा, पण अजून एकदा सुद्धा त्याचा वापर झालेला नाहीये. याचं कारण असं आहे की इथं कर्मचारीच दिलेले नाही अजून अग्निशमासाठी. सर्वसामान्य जनतेला लागतं का त्यांच्या प्राथमिक गरजा पूर्ण व्हावं, पण त्या प्राथमिक गरजा देखील आजपर्यंत पूर्ण झालेल्या नाही. नक्कीच प्रश्न भरपूर आहेत, समस्याही भरपूर आहेत, मात्र सुज्ञ जनता योग्य व्यक्तीला सत्तेवर बसवेल हे मात्र नक्की. कॅमेरामॅन मोहम्मद समीसह रवींद्र मुंडे, ABP माझा, गंगापूर, औरंगाबाद.